पद्धतीची अधिकारी असतात. आपण जे स्वतःच्या प्रयत्नातून प्रेरित करतो, जे इव्हॉल्युशन आपल्या स्वतःच्या चिंतनातून होतं, हे आमच्या बौद्धिक अधिकारांमध्ये बसतं. तुम्ही प्राध्यापक म्हणून एखाद्या विषयावरती जेव्हा लेक्चर देत असता तेव्हा संदर्भ ग्रंथ वाचता, रेफरन्स बुक्स वाचता, नोट्स वाचता, त्याच्यातले पॉईंट्स काढता आणि ते संक्षिप्त स्वरूपामध्ये सर्वांसमोर मांडता. हा प्रकार बौद्धिक संपदेमध्ये येत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादा रिसर्च करता, एखाद्या विषयावरती खास रिसर्च पेपर तयार करून एखाद्या श्लोकाचं, एखाद्या अध्यायाचं, एखाद्या घटनेचं अनालिसिस करून स्वतःचे थॉट्स जेव्हा प्रेझेंट करता, दॅट इज इव्हॉल्युशन ऑफ युअर माइंड्स अँड दॅट बिकम्स युअर इंटेलेक्च्युअल प्रॉब्लेम. इट इज सो सिम्पल. आता यामध्ये काय येत आहे? शोध येतात सायन्स क्षेत्रामधले, तुमच्या आर्टिस्टिक लँग्वेजमधले, म्युझिकमधले, डिझाईन्सचे, सिम्बॉल्सचे, म्हणजे ज्या ज्या प्रकारचं नाविन्यपूर्ण संशोधन तुम्ही करता, ह्या सगळ्या गोष्टी या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये येतात. पहिल्या वाक्यावरती तुम्हाला प्रश्न दिला होता. प्रॉपर्टी म्हटलं की आपल्या समोरची प्रॉपर्टी येते. माझं घर आहे, शेती आहे, जमीन आहे, बंगला आहे, गाडी आहे, फोन आहे, कम्प्युटर आहे. ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला दाखवता येतात आणि ती माझ्या यानं सांगता येते. ह्या प्रॉपर्टीजमध्ये आणि IPR मध्ये हे बेसिक फरक आहे. जरी पहिले सेंटेन्स सांगत असतं की इट जस्ट लाईक प्रॉपर्टी राईट्स, पण त्यातला फरक आपण पुढं पाहणार आहोत. ही ओनरशिप तुम्हाला या कायद्यामध्ये का दिली गेली? तुम्ही केलेल्या एखाद्या संशोधनावरती किंवा एखाद्या इन्व्हेन्शन किंवा क्रिएशनवरती त्याचा कमर्शियल किंवा पब्लिसिटीचा फायदा दुसऱ्या व्यक्तीने घेऊ नये, तुमची परवानगी न घेता. यासाठी हे IPR राईट्स एस्टॅब्लिश केले गेले. पुढे जाण्यापूर्वी याचं एक फार महत्त्वाचं लिमिटेशन आहे, ते सांगत होतो. हे लिमिटेशन जगभरात मान्य झालेलं आहे. आता 34,000 एखादं इन्व्हेन्शन केलं तर तो त्यांचा लाईफलाँग मोनोपोली रेट मान्य करत नाही. तुम्हाला एका ठराविक काळापुरतं, एका ठराविक मर्यादेपुरतं, ठराविक एरियामध्ये त्याची मोनोपोली तुम्हाला मिळते, काही काळासाठी, काही वर्षासाठी वगैरे. पुढे ते येईल कुणाला किती आहे ते, पण विशेषतः तुमच्या क्षेत्रामध्ये लेखकांसाठी किंवा आर्टिकलशिप घेणाऱ्यांसाठी वगैरे तुमच्या मृत्यूनंतर 50 वर्षापर्यंत त्याचे राईट्स तुम्हाला आहेत. भरपूर वेळ. पण 50 वर्षानंतर तुमच्यानंतर तुम्ही जे क्रिएट केलंय ती जगभरातील सर्व मानव प्राण्यांची प्रॉपर्टी होती. म्हणजे त्याच्यामध्ये ते सर्वांच्या हितासाठी जे आहे ते सगळ्या जगाला उपलब्ध झालं पाहिजे, हा त्याच्या मागचा बेसिक हेतू आहे. म्हणून हे मोनोपोली रिस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत आणि हे ह्युमन राईट्स आहे. जगामध्ये जे काही चांगलं घडतं कुठल्याही क्षेत्रामध्ये, त्या चांगल्या घडलेल्या घटनेचा किंवा पदार्थाचा किंवा वस्तूचा सर्वसामान्य माणसाला उपयोग घेता आला पाहिजे, तर त्याचा फायदा आहे. आणि तो उपयोग घेण्यासाठी त्याला तो जो हक्क आहे, ह्युमन राईट ज्याला म्हणतात, त्या हक्काला IPRचे अधिकार जे आहेत ते क्रॉस जाऊ शकत नाही. दे कॅनॉट ओव्हरराईड द ह्युमन राईट ऑफ ऑर्डिनरी पर्सन. हा जो फार मोठा महत्वाचा एक सेन्सिटिव्ह एक्सेप्शन आहे. तर एक्सेप्शन मग अशी आपण दृश्य प्रॉपर्टीची उदाहरणं पाहिली. आता तुम्ही एखादं रिसर्च केल्याची तुमची IPR आहे, ती दिसते का कोणाला? सो मोस्टली IPR राईट्स आर इनटेंजिबल राईट्स, म्हणजे सदस्य स्वरूपामध्ये न दिसणारे अधिकार. हा त्याचा बेसिक फरक आहे. तुम्ही तुमच्या मनामध्ये जो कन्सेप्ट तुम्ही डेव्हलप केला, एखादी आयडिया डेव्हलप केली, त्या आयडियामधून एखादा मूळ स्वरूप निर्माण झालं, एखादी कलाकृती निर्माण झाली, एखादं संगीत निर्माण झालं, तर त्या कन्सेप्टला याच्यामध्ये प्रोटेक्ट केलं. आणि म्हणून जगभरामध्ये विशिष्ट टेंडमध्ये विशिष्ट नावाने म्युझिकचे ब्रँड्स चालतात, बँड्स चालतात. त्यांनी क्रिएट केलेलं म्युझिक तुम्ही त्यांची परवानगी घेऊन तुम्ही वापरू शकता, पण तुम्ही ते माझं म्हणू शकत नाही. त्यांच्या पहिल्या इव्हॉल्युशनला हा IPR राईट लागू होईल. म्हणजे काय प्रोटेक्ट झालं तर बेसिकली तुमची विचार करण्याची क्षमता, तुमचं इग्निशन त्याला म्हणतो आपण, आणि तुम्ही घेतलेला इनिशिएटिव्ह, ह्या तुमच्या 3 गोष्टींचं प्रोटेक्शन IPR मध्ये झालं आहे. इट इज सब्जेक्ट टू अगेन लिमिटेशन्स.
तुमचा अधिकार काय आहे? तुमचा एक नकारात्मक अधिकार आहे. म्हणजे मी हे निर्माण केलेलं मी समाजाला वापरता येणार की नाही, माझा अधिकार. आता रिसर्च पेपरमध्ये तुमचा एखादा पेपर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला त्याच विषयामध्ये संशोधन करत असताना तुमचा रेफरन्स घ्यावा लागतो. त्याला बिब्लिओग्राफी असते पेपरच्या पाठीमागे. बिब्लिओग्राफी घेताना आजकाल लोक पाळत नाहीत, पण आम्ही ज्यावेळेला एमएसएस केला, ज्यांचे रेफरन्सेस आम्ही घेतले त्या प्रत्येक ऑथरला परवानगी मागितली की तुमच्या प्रोजेक्टमधला हा पॅरा, हा उद्गार आम्हाला लागू होतो माझ्यामध्ये, हा मला मुद्दत करायचा आहे माझ्या पेपरमध्ये, तर आपली परवानगी असावी. ही परवानगी जर तो जिवंत असेल तर तो देईल, जर तो नसेल तर त्याचं ॲक्नॉलेजमेंट माझ्या पेपरमध्ये मी करणं ही माझी ड्युटी आहे. हा त्याचा राईट आहे. ही शुड बी रिकॉग्नाइज्ड. तुम्ही त्याचा थॉट घेताय ना, त्याला रिकॉग्निशन द्या. त्या पद्धतीचा हा राईट आहे. आणि हे राईट्स लिगलाइज केले गेलेले आहेत. कॉपीराईट ह्या विषयामध्ये आपण पुढच्या प्रकारामध्ये येऊ. लिगलायझेशनला फारसं महत्त्व नाही आहे, कारण त्याचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणात जगात होतो कुठल्याही पब्लिश केलेल्या गोष्टीचा की त्याच्यावरती कंट्रोलही फारसा ठेवता येत नाही. पण जिथे जिथे हे लक्षात येतं की हे ओरिजिनल ओनरला ट्रेस न करता किंवा रिकॉग्नाइज न करता किंवा त्याच्या परवानगीशिवाय वापरलं जातं आणि नंतर लक्षात आणून दिलं तर त्याच्यावरती कारवाई करण्याची प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये आहेत. प्लीज हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्या आयकरनं लागू होतो ते आपण पुढे पाहू. परंतु हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्या देशांमध्ये जवळजवळ आज 199 देश या सिस्टममध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. त्या सगळ्या देशांनी कायदे केलेले आहेत. त्या कायद्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या IPRला कशा पद्धतीने रजिस्टर करायचं याचा एक विशिष्ट कायदाच तयार झाला आहे. या कायद्यांना टेरिटोरियल रिस्ट्रिक्शन आहे. म्हणजे भारतात निर्माण झालेला कायदा फक्त भारताबद्दल लागू होतो, अमेरिकेचा कायदा अमेरिकेला लागू होतो. मला जर माझा IPR सगळ्या जगभरामध्ये रेकॉर्ड करायचा असेल, मी कुठेच माझी कॉपी करू नये, तर मला काय करावं लागेल? प्रत्येक देशातल्या कायद्याच्या नुसार मला अप्लाय करावं लागेल. ही क्लिष्टता याच्यामध्ये आहे. हे राईट्स असाइनेबल आहेत म्हणजे काय? व्हॉट डू यू असाइन इन युअर ड्युटीज? तुम्ही रोज करताय असाइनमेंट. सर असाइन करणे म्हणजे काय? माझे अधिकार मी माहिती देतो हस्तांतरण असतं. तर ह्या IPRमध्ये मी जो राईट अक्वायर केला आहे बाय रजिस्ट्रेशन, हा मी तुम्हाला वापरायला देऊ शकतो. आय कॅन ऑथराइज यू टू यूज माय दिस पर्टिक्युलर इन्व्हेन्शन अंडर ऑथेंटिकेशन. देखील असाइनमेंट. हे असाइनमेंट पण तुम्हाला करता येतं. IPRचं मागच्या 50 वर्षापूर्वीचं रजिस्ट्रेशन आणि त्याचा प्रसार हा अतिशय मर्यादित होता. म्हणजे बऱ्याच लोकांना हे कळतच नव्हतं की काय प्रकारे कोणी काय रजिस्टर केलं. पण आता ह्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमुळे, कॉम्प्युटर आणि सोशल मीडियामुळं कुठलंही इन्व्हेन्शन किंवा कुठलीही नवीन झालेली घटना इतक्या जलद गतीने जगभरामध्ये पोहोचते आहे. त्या प्रोग्रेसमुळं तुम्ही केलेल्या एखाद्या संशोधनापासून दुसऱ्या कोणत्यातरी माणसाला आणखी एक इग्निशन मिळतं. आता आजचीच बातमी आहे की प्लास्टिक वेस्ट हे कन्झम्पशन किंवा त्याला डिकम्पोज करणं हा फार मोठा चॅलेंज जगभरामध्ये आहे. आपण सध्या कुक्कुटाविषयी झालं. आज सकाळची फेसबुकमध्ये लेख न्यूज आहे की PT फेज म्हणून नावाच्या काही सायंटिस्टने एक बॅक्टेरिया डेव्हलप केला आहे, जो बॅक्टेरिया ह्या प्लास्टिकला त्याच्या ओरिजिनल इनगोट्समध्ये पुन्हा रूपांतर करतो मॉलिक्यूलमध्ये, आणि दॅट कॅन बी अगेन रियूज फॉर प्रोडक्शन. तो डिस्ट्रॉय होत नाही बरं अजूनही, पण तो ओरिजिनल प्लास्टिकच्या मॉलिक्यूलमध्ये दुसऱ्या कामासाठी पुन्हा वापरण्यायोग्य तुम्हाला करता येतो. म्हणजे फेकून देण्याची गरज थांबणार आहे. पण हे सगळं प्रोडक्शन पुन्हा वाढतच जाणार आहे. डिकम्पोजिशन अजूनही होत नाही, पण एक स्टेप पुढे आलो आपण. पण हे इन्व्हेन्शन त्या माणसाला का सुचलं असेल? तर प्लास्टिकच्या मॅन्युफॅक्चरिंगचे जे IPRs आहेत त्या IPRsवर शोध करत करत तर तिकडे गेला. तर अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येक IPR राईटवरती ह्युमन रेसला बेनिफिशियल काम करण्यासाठी पुढे आणखी संशोधनाचा वाव असेल तर तो वाव मिळणं क्रमप्राप्त आहे, आणि त्यासाठी IPRमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत. या सगळ्याचा उद्देश तोच आहे की ज्यांनी तयार केला आणि जो सर्वसामान्य माणूस त्याचा वापर करणार आहे, या दोघांच्याही हितासाठी जे आवश्यक आहे ते सगळं IPR ॲक्टमध्ये प्रोव्हिजन केलं.
म्हणून वेलकम टू द मेन असते. हे इतक्या टाईपचे राईट्स आहेत. कॉपीराईट जो तुम्हाला सगळ्यांना मोस्टली लागू होतो, पेटंट राईट्स, ट्रेडमार्क राईट्स, इंडस्ट्रियल डिझाईन राईट्स, जिओग्राफिकल इंडिकेशन्स आणि ट्रेड सिक्रेट्स. सध्या जगभरामध्ये या 6 हेड्स खाली IPRचं रजिस्ट्रेशन होतं. याशिवाय आणखी कुठला आहे का तुम्हाला असं कसं वाटतंय का? मग तुम्ही काही इमेजिनेशन आता उत्तर काढली, तुमचं कोणाचं काही वेगळं उत्तर आहे का? एनी ॲडिशनल राईट तुम्हाला जो वाटतो तो एका कुठल्या तरी कॅटेगरीवर बसतो. म्हणून हे 6 ब्रॉड कॅटेगरीज आहे एवढ्याच आहे. नेक्स्ट आहे what is copyright? Creators rights over the literary and artistic works like books, music, paintings, sculpture, films, computer program, databases, advertisements, maps, technical rights. म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जे जे करता ते सगळं याच ह्याच्यामध्ये कव्हर होतं मोस्टली. हे राईट्स 2 टाईपचे आहेत, इकॉनॉमिक राईट्स आणि मोरल राईट्स. इकॉनॉमिक म्हणजे काय? तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं आहे, पुस्तक पब्लिश आहे तुमच्या नावाने, पब्लिशरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करता, याच्या 5,000 कॉपी तू काढायच्या आणि मला याच्यामध्ये 10,000 रुपये द्यायचे आणि पुढच्या प्रत्येक तुझ्या पब्लिकेशनला तुझं 1000 कॉपीज काढल्या 1,000 रुपये द्यायचे, जे काय असेल. म्हणजे माझ्या रायटरचा, माझ्या पुस्तकामध्ये केलेल्या लिखाणाचा मला पुढच्या आयुष्यभर जेव्हा जेव्हा ते पब्लिकेशन प्रिंट आउट होईल मला काहीतरी इकॉनॉमिक मिळावा, हा माझा राईट आहे. इट इज इकॉनॉमिक राईट. व्हॉट इज मोरल राईट? तुम्ही सांगू शकेल? बरं, मोरल राईट म्हणजे त्यात जो विचार व्यक्त केले त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज कोणाला करता येणार नाही, त्यावेळेस मला पूर्ण तुमचा अधिकार आहे. बरं, आणखी काय डेफिनेशन मोरलची? सोशलसाठी जास्त मेडिसिनमध्ये जे काही इकॉनॉमी राईट्स न देतात ते समाजासाठी नैतिक विचार नाही. त्या तुमच्या क्रिएशनच्या मधली जी नैतिकता आहे, ज्या बेसिक व्हॅल्यूज आहे, इथिकल व्हॅल्यूज आहे, त्या व्हॅल्यूजचं रिप्रोडक्शन त्याच बेसून दुसऱ्या कोणी करू नये. तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयामध्ये काही तुमचा विचार मांडला की हे असं अशा प्रकारे होत असतं, असं व्हायला नाही पाहिजे, तोच विषय घेऊन मी तसंच समर्थन करणार दुसरं एक नाही लिहू शकत तुम्हाला रिप्रेझेंट करता. हे असं खूप होतं. मी जर पाहिलं असेल समाजामध्ये तर ह्या मोरल राईटचं उल्लंघन मॅक्सिमम प्रमाणात होतं. चौधरी सरांचाच थॉट, मी माझा थॉट असं प्रेझेंट करून प्रॅक्टिकल देतो. माझ्यामध्ये ती एक नैतिकता असली पाहिजे की हा विषय एकदा जर मांडला आहे कोणीतरी त्यांचा रेफरन्स घेऊन मी या विषयाचं समर्थन करतो असं म्हणतो. तो तुमचा मोरल राईट आहे. हे एक कन्व्हेन्शन आहे, बर्थ कन्व्हेन्शन म्हणून. त्यामध्ये त्यांनी एक अशी फॅसिलिटी दिली आहे की ह्या कॉपीराईटच्या ॲक्टमध्ये तुम्हाला कुठलंही रजिस्ट्रेशन करण्याचं कुठल्याही कंट्रीचं बंधन घातलेलं नाही. सो युअर कॉपीराईट्स आर नॉट रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड and as per the convention the right is available up to 50 years after the death of the creator. हे जगभराला लागू झालं. बर्थ कन्व्हेन्शनमध्ये जेवढ्या कंट्रीज होत्या त्या सगळ्या कंट्रीजनी, कारण हा विषय एवढा मोठा आहे की दररोज देशामध्ये लाखोनी राईट निर्माण होतात आणि त्याचं रजिस्ट्रेशन आणि त्याचं कंट्रोल प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. म्हणून याला त्यांनी रजिस्टर कायद्यातून बाहेर काढलं, पण तुमचे अधिकार मान्य केले. दिस इज बर्थ कन्व्हेन्शन मेजर फर्स्ट डिफरेंट. आता ज्या काही विशिष्ट प्रकरणामध्ये कॉपीराईट सुद्धा तुम्हाला रजिस्टर करावा असा वाटतो, तुम्हाला तो हक्क म्हणून स्वतःचा रजिस्टर करायचा आहे, तर काही इंटरनॅशनल लॉज आहेत, त्या लॉजला तुम्हाला ॲप्लिकेबल जे काही नियम आहेत त्या नियम वाटेला असून तुम्ही हे सुद्धा नाही रजिस्टर करू शकता. चॉईसेस घेऊन घेऊ. पब्लिशरला ज्या पद्धतीने मी पुस्तक पब्लिश करण्याचे अधिकार दिले, तसंच मी माझं एखादं संस्कृत विषयामधलं माझं रिसर्च डॉक्युमेंट आहे, तर जगभरातल्या सगळ्या संस्कृत शिकवणाऱ्या महाविद्यालयांना, प्राध्यापकांना, युनिव्हर्सिटीजना माझं हे पर्टिक्युलर प्रेझेंटेशन जे आहे
हे माझा रेफरन्स वापरून वापरण्याची मी परवानगी देऊ शकतो. ऑथराईज टू यूज द प्रेझेंटेशन. आणि हे कसं करता येईल आपल्याला, म्हणजे आधी शक्य आहे का उस्मानाबाद उस्मानी सगळ्या जगामध्ये मी आज मार्गदर्शन करणं शक्य आहे का? तर यासाठी ह्या सगळ्या कंट्रीजने मिळून ही एक CMO ऑर्गनायझेशन तयार केली. कलेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन. हिच्या अध्यक्षावर मी तुम्हाला दिले कारण ते ज्याला करायचे त्यासाठी प्रश्न आहे. आपल्या पद्धतीने विषयाची ओळख करून घ्यायची. या CMOचं काम काय आहे? एखादा क्रिएटर त्यांच्याकडे आला की मला माझं हे अशाच प्रकारचं रजिस्टर करायचं आणि हे मला ज्यांना हे वापरते माझ्याकडून लायसन्स घेऊन वापरावं असं वाटत इच्छा असेल तर त्या CMO मध्ये याची प्रोसिजर मॉनिटर केली जाते. आणि IPR इन पब्लिक डोमेन मीन्स इट हॅज नो इकॉनॉमिक राईट्स टू प्ले. पब्लिक डोमेन म्हणजे काय? पब्लिश मटेरियलची जी बिब्लिओग्राफी असते त्यामध्ये एकदा तुमचं आर्टिकल तुमचं नाव पब्लिक झालं, तुमची इच्छा आहे करायचं नाही, यू कॅन कीप इट रिझर्व. पण जर तुम्ही त्या पब्लिक डोमेनमध्ये फायदा काय पब्लिक डोमेनचा? यू बिकम अवेलेबल टू होल वर्ल्ड. तुम्ही जर ते पब्लिश नाही केलं तर तुमच्या आसपास जवळपास विद्यापीठापर्यंत तुम्हाला तुमची माहिती तुरंत मिळणारच नाही. म्हणून तुमच्या फील्डमध्ये लोकांना पब्लिक डोमेनमध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन ठेवणं खूप आवश्यक आहे. पण ते जर केलं तर त्यापासून मिळणारे इकॉनॉमिक राईट्स तुम्ही ॲब्झॉर्ब करावं. आणि केव्हा संपतं हे? कॉर्पोरेट एक्सपायर होऊन जाईल. म्हणजे या प्रकारचा याच्यामध्ये CMOने कंडिशन घातली की तुम्हाला वर्ल्ड लेवलला जर स्वतःचं पब्लिकेशन करायचं असेल तर इकॉनॉमिक राईट्स तुम्ही आकर्षित करायचं नाही. Make it available to everybody without any cost. Next. मागचं हा दुसरा राईट. पहिला आपण कॉपीराइट पाहिला. दुसरा पेटंट राईट. Patents are usually related to research and development in the manufacturing process. Largely, exceptions are there. यामध्ये तुम्ही एखादा कन्सेप्ट कशा पद्धतीने डेव्हलप केला तर याच्यामध्ये कार आहे. कारचे आपण हजारो मॉडेल्स असतो ते बघतो. प्रत्येक मॉडेलमध्ये काही ना काही व्हेरिएशन असतं आणि ह्या सगळ्या डिझाईन्सना दुसऱ्या मॅन्युफॅक्चरनी कॉपी करू नये म्हणून कंपन्या रजिस्टर करून घेतात काही डिझाईनर. त्याची प्रोसिजर खूप क्लिष्ट आहे. रजिस्ट्रेशन करत असताना त्याचे सगळे मायन्यूट डिटेल्स तुम्हाला सबमिट करायला की तुम्ही हे कसं डेव्हलप केलं, कोणत्या प्रोसेसमधून गेला. ते जे डॉक्युमेंट फॉर रजिस्ट्रेशन असतं दॅट इज इनफॅक्ट ओरिजिनल ABCD ऑफ दॅट इन्व्हेन्शन. पण हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते लीक होणार नाही याची जबाबदारी गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट घेतात. हे तळायात लीक होणार नाही याची गॅरंटी पण नसते. त्याच्यामुळे अशा रजिस्ट्रेशनला नेहमी एक लिमिटेशन पिरियड दिलेला आहे. दिस पेटंट विल बी रिझर्व्ड अंडर युअर नेम फॉर ए पर्टिक्युलर पिरियड ऑफ 8 years, 10 years, 12 years, 20 years. त्यानंतर ते पेटंट पब्लिकली ओपन होतं. आणि मग जर यांनी केलेल्या एका डिझाईनवरती मला आणखी जास्त काम करायचं असेल तर मी ते डिझाईनचा बेस घेऊन त्याच्यामध्ये आणखी मॉडिफिकेशन नवं इन्व्हेन्शन करू शकतो. विच इज बेटर फॉर द ह्युमन सोसायटी. हे पेटंट राईट्समध्ये थिअरॉटिकल रिस्ट्रिक्शन्स आर मस्ट. पुढे येईल आपल्याला. ट्रेडमार्क तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात तुम्ही जे खरेदी विक्री करता किंवा जे काही आठवण देता बऱ्याच दिवसावरती ट्रेडमार्क म्हणून एक पर्टिक्युलर साईन सिग्नल लोगो सिम्बॉल असतो. काही उदाहरणं सांगू सर? पतंजली कोणतं ते काय आहे त्याचा सिम्बॉल? आणखी पतंजलीचा 3 रंगाचा पट्टा असलेला. बँका प्रत्येक बँकेचं स्वतःचं एक चित्र आहे. चित्र पाहिलं की आपलं कळतं की बँक आहे. SBIचा म्हणजे सगळ्या मॅन्युफॅक्चररना आपलं प्रोडक्शन दुसऱ्यापासून वेगळं आहे दाखवण्यासाठी आयडेंटिफिकेशन करण्यासाठी जे रजिस्ट्रेशन असतं ते टर्म्स अंडर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन. हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या कंट्रीमध्ये हे रजिस्ट्रेशन केले त्याच कंट्रीपुरतं तुम्हाला ते वापरता. म्हणजे इथल्या एखाद्या कंपनीने ट्रेडमार्क रजिस्टर केला असेल तर त्याला अमेरिकेमध्ये त्या ट्रेडमार्कने तिथं क्लेम करता येते की दुसरं वापरायचं म्हणून त्या कंट्रीमधून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आता यासाठी एक
आणखी एक मोठी बॉडी आहे. त्या बॉडीचे पुढे शेवटचं सांगणार आहे. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ही ऑर्गनायझेशन ह्या ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन ऑल ओव्हर दी वर्ल्ड मॅनेज करते. याला रिन्युअल पिरियड लागू असतो. डिपेंडिंग अपॉन द प्रॉडक्ट 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष अशा टाईपचे ट्रेडमार्कचे रिन्युअल्स असतात. तुम्ही पुन्हा लायसन्स करा, पुन्हा तो ट्रेडमार्क नाव रजिस्टर करा. ही WIPO जी आहे हिचं पुढे आपल्या व्हॅल्युएशन सगळं अतिशय मोठी आणि वेल ऑर्गनाइज सोशल NGO आहे वर्ल्ड ओव्हर काम करणारी या IPRच्या राईट्ससाठी. नेक्स्ट तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे दॅट कॅन बी फिगर, दॅट कॅन बी वर्ड, लेटर्स, ड्राइंग्स, सिम्बॉल्स, 3-dimensional features, non-visual signs such as sound or fragments. हे लक्षात आलं का? साऊंड ऑफ फ्रॅग्रन्स. अत्तरांच्या कंपन्या ज्या असतात ना त्या कंपन्यांची बॉटल तुम्ही ओढल्याबरोबर विविध पोटात जर एक विशिष्ट स्मेल तुम्हाला आउटपुट येतो. दॅट इज द ट्रेडमार्क. या पद्धतीनं सगळ्या आर्टिकल्समध्ये काही फीचर्समध्ये त्याची म्युझिक जे म्हटलं आहे, तुम्ही बॉक्स ओपन केला त्या प्रॉडक्टचा की लिसन सांगते की आपल्याकडे प्रदेशामध्ये गोष्टी पाहून बॉक्स वाटते. अशा प्रकारच्या किंवा 3-dimensional पिक्चर्स आता आपल्याकडे येऊ लागतात. चित्र सहज पाहिजे वेगळं दिसतं, असं कधी वेगळं दिसतं, असं कधी वेगळं दिसतं. अशा पद्धतीच्या सायन्सने आपल्या प्रॉडक्टला इतरांच्या प्रॉडक्ट्सपासून कसं डिस्टिंग्विश करता येईल, कस्टमर फसणार नाही. हे काय होतं, तुम्ही ऑनलाईन पण चालता, तुम्ही मोबाईल बुक करता, मोबाईल दुसरंच येतं. एखादं प्रॉडक्ट बुक करता, बॉक्समध्ये तिसरंच काहीतरी येतं. ह्या जे चिटिंग टेंडन्सीज आहेत, ह्या चिटिंग टेंडन्सी करणाऱ्या कंपन्या ह्या भांगडी जात नाही, ह्या ट्रेडमार्क चोरतात. एस्टॅब्लिश कंपन्याचे ट्रेडमार्क चोरून ते मार्केटिंग करतात. तो ट्रेडमार्क त्याच्यामुळे आता व्हर्च्युअल ह्या फील्डमध्ये अतिशय चोऱ्या व्हायला लागल्या. आणि म्हणून डेव्हलपिंग ही व्हेरी हायली सिक्युअर ट्रेडमार्क पोटेन्शियल बिझनेस झाला. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये ज्या मुलांनी हे सगळं 3D जे शिकलेले आहेत ना, त्यामुळे सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज यामध्ये आहे की ट्रेडमार्क डेव्हलप करण्याचं, डिझाईन डेव्हलप करण्याचं टेक्निक जगाला आता खूप मोठ्या प्रमाणात लागायला लागले. काही नवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज ओपन झाले. इंडस्ट्रियल डिझाईन्स आहे. प्रत्येक प्रॉडक्टच्या पाठीमागं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे आणि एकाच वस्तूच्या प्लास्टिक बॉटल्स आहे किंवा पेन आहे, घड्याळ आहे, कम्प्युटर्स आहे, अनेक कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग करतात. त्या प्रत्येक कंपन्यांना आपल्या प्रॉडक्टचं शेप, डिझाईन, स्ट्रक्चर या सगळ्याचे डिटेल्स या राईटमध्ये सेव्ह करता येतात. याला कॉपीपासून प्रिव्हेंट करण्यासाठी ह्या रजिस्टरचा उपयोग होतो. डुप्लिकेट पॅटर्न करण्याची पद्धती ते बघा, रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण तो हातात तर हे फार मागतो. सगळे मॅन्युफॅक्चर एखाद्या प्रॉडक्टचे जास्त मोबाईल मोठ्या कंपनीचं घरी घेऊन येतात, त्याचं पूर्ण पोस्टमॉर्टम करतात आणि त्याच्या अर्ध्या किमतीमध्ये इंडियन प्रॉडक्ट्स होते 60 आहे. दिस इज रेस्ट्रिक्टेड अंडर इंडस्ट्रियल डिझाईन आहे. हे पक्का जाऊ शकत नाही, या पद्धतीच्या गोष्टी चालत असतात. आणि हे कॉपीराईट लॉने सुद्धा इंडस्ट्रियल डिझाईन तुम्हाला रजिस्टर करता येतं. हे कॉपीराईटमध्ये तुम्हाला बेनिफिट येतात. तुम्ही समजा एखादं छान डेव्हलप केलं डिझाईन, ड्रिंकिंग वॉटरच्या पेट बॉटलचं एक नवं डिझाईन डेव्हलप केलं, बॉटल पकडायला आवड जाते. त्यात स्कोप आहे, त्याच्यामध्ये एक स्लॉट घालून बोटं घालून तुम्हाला पकडता आली किंवा पकडण्यासाठी त्याची छान ग्रीप जर दिली, आणखी व्यवस्थित पाणी केलं. काही बाटल्याची थोडं मोठे असतात आणि अंगावर सांगतात, त्याला स्पीड शेप दिला, अजून छान पाणी पिलं. अशा प्रकारची इन्व्हेन्शन जर मी जर केली तर मी ती माझ्या वर्क प्रकारे रजिस्टर करून लायसन्स करून पैसे करू शकतो. म्हणजे इट्स अ सिम्पल प्रोसेस डेव्हलपिंग न्यू आयडियाज. आता याच्यातली एखाद्या वस्तूची किंवा उत्पादनाची भौगोलिक परिस्थिती किंवा एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये होणारं उत्पादन हे त्याच क्षेत्राचं आहे यासाठी जगभरामध्ये मान्यता मिळण्याचं भाग आहे. तुम्ही बातम्या ऐकल्या असतील, सांगू शकाल तुम्ही कशावरून झाले? महाराज रामायण मागच्या 3 वर्षाचं झालं. सॅमसंग सरांनी खूप काम केले.
हळद हळद पेटेल. आंबेमोर तांदूळ मशीन बासमती बासमती तांदूळाची आता बासमती तांदूळ जगात होतो कुठेही होतो, हळदी कुठेही होते, पण भारतातल्या हळदीचं ओरिजिन आणि त्याचं टेक्स्चर, त्याचं पाठीमागचं शेकडो वर्षांपासून होत असलेलं कल्टिवेशन, याचं सगळं डॉक्युमेंटेशन करून इंटरनॅशनल लेवलला हळदीचं जिओग्राफिकल इंडिकेशन हे इंडिया आहे हे सिद्ध करण्यामध्ये महाराष्ट्र कसं यशस्वी आहे. म्हणजे अशा पद्धतीने आता हापूस आंबा भारताचं प्रॉडक्ट आहे. असे अनेक उत्पादनं आहेत. ज्वारीचे पापड कोण करतं महाराष्ट्राच्या बाहेर, त्याचं जिओग्राफिकल इंडिकेशन जर तुम्ही मिळवलं आणि त्या प्रॉडक्टला हायलाईट केलं तर प्रॉडक्टची मार्केटिंगची खूप चान्सेस वाढतात. इंटरनॅशनल लेवलला मार्केट ओपन होतं. म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशनचं अतिशय महत्त्व आहे आणि हा एरिया आपल्या देशामध्ये अतिशय अनएक्सप्लॉयटेड आहे. बाकी सगळ्या जगा बघतील प्रत्येक प्रॉडक्टवर त्यांचं आमचं हे दूध कुठलं येतं डेन्मार्कचं आहे किंवा चीज कुठलं येतं तर आमच्या गावातून येतं. चीजवरती तर अक्षरशः म्हणजे गावांची मोनोपोली सगळं आहे. आमचं आम्ही कणाने चीज काढतो पण आम्ही त्याच्यावर लोकेशन अजून केलं मार्केट जोपर्यंत सॅटिस्फाईंग असतं कंपन्यांना तोपर्यंत कंपनी ह्या गोष्टी विचार करते. एखादा विजनरी CEO आला, विजनरी त्याच्या पाठीमागे डायरेक्टर आला तर तो नवीन एरिया एक्सप्लोर करण्याचा तुम्हाला तो बघतो की मला हे इंडिकेशन घेता येईल का, पण ही त्या सहजासहजी मिळत पण नाही. मी जे करतोय ते ह्या एरियामधल्या असणाऱ्या मातीतल्या गुणापासून निर्माण होणारं प्रॉडक्ट आहे आणि म्हणून त्याला हा विशिष्ट गंध आहे, विशिष्ट टेस्ट आहे. हे जोपर्यंत मला सायंटिफिकली प्रूव्ह होऊन देता येत नाही तोपर्यंत मला हे इंडिकेशन मिळेल. आणि तुम्हाला हे प्रॉडक्टचं इंडिकेशन मिळालं म्हणून दुसऱ्यांना हे प्रॉडक्ट काढता येत नाही असं म्हणणं नाही. म्हणजे याच्यामध्ये बाकीचे पेटंट ॲक्टमध्ये जे रिस्ट्रिक्शन्स आहेत 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष ते रिस्ट्रिक्शन्स ह्याच्यामध्ये अजिबात लागू नाही. म्हणजे एव्हरीथिंग इज ओपन टू एव्हरीबडी फॉर ट्रायल अँड एरर. कारण अल्टिमेटली इट इज फॉर द बेटरमेंट ऑफ द ह्युमन. तेच ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स, फूडस्टफ्स, ड्रिंक्स, हँडीक्राफ्ट्स ह्या सगळ्यांना हे लागू होतं. याच्या इंडिकेशनमध्ये डिस्प्यूट निर्माण झाले जसे माशाकडे वाढले 3-4 वर्ष. हे डिस्प्यूट सॉल्व्ह करण्याकरता अनफेअर कॉम्पिटिशन लॉ डेव्हलप झाला आणि त्याचबरोबर हा राईट जिओग्राफिकल इंडिकेशनचा डिफाईन करण्यासाठी एक ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्याला म्हणतात ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ IPR. ट्रेड्स खूप फेमस वर्ड आहे आणि जिनेवाचा जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं अपील करण्याची सिस्टम पूर्णपणे त्यांनी एस्टॅब्लिश केली आहे. म्हणजे हे भांडणं खूप व्हायला लागलं हे आमच्या कंट्रीमध्ये यांच्या कंट्रीमध्ये हा डिस्प्यूट सॉल्व्ह कसा करायचा हे सॉल्व्ह करण्याकरता हे ट्रिप्स नावाचं ॲग्रीमेंट एस्टॅब्लिश झालं आणि जे की मग जी विको सांगितली ती विको सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चर. दिस इज लास्ट. या 6 राईट सोडून एक जोक आहे. एकदा कॉपीराईट, पेटंट राईट, नंतर कुठला काय लागतो पहिले डिझाईन राईट. हे तिघही जण एका हॉटेलमध्ये जाऊन बारमध्ये दारू पितो आणि त्यांच्यात वाद सुरू झाला की आपल्या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट कोण, सगळ्यात महत्त्वाचं कोण. तिघामध्ये खूप चर्चा झाल्या पण कोणालाच हे पटवून की आधी मी सगळ्यात महत्त्वाचं आहे. चौथा माणूस बसला होता तुमच्या सगळ्यापेक्षा मी महत्त्वाचं आहे बिकॉज आय एम ट्रेड सिक्रेट. मी काय आहे तुम्हाला कळतच नाही. सो आय एम मोस्ट इम्पॉर्टंट, आय एम मोस्ट इन्फ्लुएन्शियल. असा हा शेवटचा ट्रेड सिक्रेट आहे. मी 5 मिनिटामध्ये आता जगात परिस्थिती काय, मी एखाद्या विषयामध्ये काम करतोय त्या विषयामध्ये मी गोळा केलेली माहिती तुम्ही मोबाईलवरती कुठलंही ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला पहिले ॲग्रीमेंट वाचावं. तुम्ही ॲग्रीमेंट वाचत नाही ते काढा, त्याच्यापुढं नोट येते की युअर डाटा विल बी सो अँड सो अँड सो अँड, तेही आपण वाचत नाही. हे ट्रेड सिक्रेटमध्ये तुमच्याकडून घेतलेला डाटा ती मोबाईल कंपनी स्टोअर करते. सांगते काय की तुम्हाला चांगल्या गोष्टी कळवण्यासाठी, हा ॲप मॉडिफाय करण्यासाठी, ह्या ॲपच्या विरुद्ध आणखी माहिती देण्यासाठी आम्ही याचा वापर करतो. पण तसं होत नाही, ॲब्सोल्युटली तसं होत नाही. ट्रेड सिक्रेट डाटा गोळा करतात त्या मोठमोठ्या कंपन्या तिथं निर्णयाचे
अविकल. तुम्हाला जे अनएक्सपेक्टेड कॉल्स येतात, तुम्हाला जे अनएक्सपेक्टेड ॲप्स तुमच्याकडे डाउनलोड होतात, ॲडव्हर्टिजमेंट येतात, त्याला मला कळतं कसं तुम्ही करा. पण तुम्ही हे विशिष्ट ॲप जर वापरत असाल तर त्या ॲप रिलेटेड इन्फॉर्मेशन घेतलेली असते. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये कमीत कमी 20-25 ॲप्स आहेत, स्पेशली गेम्सचे ॲप्स मोस्ट डेंजरस. त्या ॲप्समधून तर डाटा चोरी आणि डाटा स्पेडिंग इतकं व्हायला लागलं म्हणजे ट्रेड सिक्रेट शब्दाचा पूर्ण पंचनामा होतो. आणि ही माहिती ह्या ॲक्टमध्ये कमर्शियली व्हॅल्युएबल आहे, नॉन टू लिमिटेड ग्रुप्स आहे, रिजनेबल क्रेडिट टेबल टू मेंटेन द प्रायव्हसी आहे, सगळं आहे. पण अनऑथराइज ॲप्लिकेशन ऑफ सच इन्फॉर्मेशन विच इज रिगार्डेड एज अनफेअर प्रॅक्टिस अँड व्हायोलेशन ऑफ ट्रेड सोर्स एसीचे चालतात, स्पेशली आम्ही यूज करतो. अनेक अशा प्रकारची प्रकरणं आपण लोकांकडे आलेली आहेत की माझा डाटा माझ्या ॲपमध्ये फक्त 4च ॲप वापरतो मोबाईलमध्ये, त्या 5 कंपनीमध्ये डाटा मिळाला तुम्ही त्यांनी फोन करून द्यावा. आपण त्या फोनला मला इंटरेस्ट सांगून टाकून बोललो म्हणा किती न्यूसेन्स आहे आपल्या आयुष्यामध्ये. असं लाखो करोडो लोकांना रोज दिवसून धावलं पण आहे. म्हणजे आमची जी आयुष्याची सायकल आहे, लाईफस्टाईल जी आहे, ती लाईफस्टाईल हे लोक चेंज करून टाकायला लागतो. आणि त्यांना डाटा मिळतो कुठून तर चोऱ्या करून. ह्या ट्रेड सेक्रेटचं मॅक्सिमम व्हायोलेशन आजच्या जगामध्ये ह्या नव्या सोशल मीडियामध्ये होतं. हे कसं पण बघायचा हा फार मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण ज्याने ते सिक्रेट ठेवायचं असतं तेच चोऱ्या करायला पाहिजे, तेच पैसे जमा करायला. हा त्याचा प्रॉब्लेम. नेक्स्ट information, commercial information, combination of various elements, financial information, formulas, receipts, source codes. Since trade secrets are not made public, unlike patents, they do not provide definitive protection as being prior art. म्हणजे याचं रजिस्ट्रेशन किंवा जे काही आहे त्या प्रोसेसमध्ये बेसिकली याला प्रोटेक्शन दिलेलं आहे. मग एक प्रकारचं रिव्हर्स इंजिनिअरिंग जे आहे सगळ्याच कंट्रीमध्ये चालते. रिव्हर्स इंजिनिअरिंग इज द बेस्ट सोर्स टू ब्रेक ओपन द ट्रेड सिक्रेट्स. आणि म्हणून रोबस्ट सिक्युरिटी फीचर्स आता हे मॉल्स चालतात. डिमांड कमीत कमी 1000 ठिकाणी आहे देशामध्ये. पण प्रत्येक डिमांडमध्ये आज संपलेल्या 24 तासात रात्री 12 वाजता डोची 200 ग्रामचे किती वड्या विकल्या गेल्या याचं रेकॉर्ड एका सेंटरमध्ये आहे. इतकं कनेक्टेड आहे नेटवर्क. आणि त्यामुळे त्यांना कळते उस्मानला डोच्या आता 50 वड्या ठेवल्या. उस्मानचा डेली आउटपुट 50-100चा आहे. स्टॉक कमी झाला. नियरेस्ट सेंटरला जिथं कुठं डो पडलेला असेल तिथून नेक्स्ट ज्याला उस्मानाबादला हे मॅनेजर माहीत नसताना डोची डिलिव्हरी आहे. हे सगळं मॅनेजमेंट त्यांचं ह्या सिक्युरिटी सिस्टम्सवरती अवलंबून आहे. आणि या सिक्युरिटी सिस्टम्सवरती दुसरी कंपनी ह्याच लाईनमधली नेहमी घाला घालण्याचा प्रयत्न करते, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करते. कारण ते जर ब्रेक झालं त्याची इम्युनिटी मॅनेजमेंट फेल झाली. ज्याला इन्स्टॉल बंद झाले. आणखी कुठलं बंद झालं पुण्यामध्ये रिलायन्सची परत कॅप्चर केलं. त्या कंपनीचं टोटल इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर करप्ट केलं गेलं. ट्रेड सिक्रेट म्हणजे रिझर्व होतं ते करप्ट केलं गेलं. त्याला कुठे काय संपलं काय सप्लाय करायचं आहे याचं मॅनेजमेंट जोडमध्ये विदिन 6 मंथ कंप्लीट केलं बँक. आणि त्या सगळ्या प्रॉपर्टीज रिलायन्सने त्यांना भाड्याने दिल्या. रिलायन्स सूडनेस पहा, स्वतःची दुकानं असताना दुसऱ्या मोठ्या चेनला सगळ्या गावामध्ये मोठमोठ्या सेंटर्सची जागा अक्वायर केल्या, त्या जागा भाड्याने दिल्या, कस्टमर बेस एस्टॅब्लिश केला. आता रिलायन्सने सॉफ्टवेअर करून फोडला असं तर म्हणता येणार नाही. पण जसं त्या कंपनीचा बिझनेस बसला त्यांनी जाऊन तुम्ही भाडं दिलेलं नाही म्हणून सगळे प्रॉपर्टी तागडली. तिथं रिलायन्सचे माल होतं. मोनोपॉलिस्टिक कंपन्या एकमेकांना जीव कसा घेतात त्याच्या उत्कृष्ट होणार नाही. बळी तो कानफी. तर ह्या ट्रेड सिक्रेट्समध्ये सिक्युरिटी मेजर्स करण्यासाठी जे सिक्युरिटी फीचर्स असतात प्रोग्राममध्ये याची जगभरामध्ये डिमांड वाढली. आणि म्हणून सॉफ्टवेअर इंजिनिअरला जे डिमांड यायला वाढतात म्हणजे त्याची कारणं हे की प्रत्येक कंपनीला आपण स्वतःचं सिक्युरिटी सॉफ्टवेअर वेगळ्या पद्धतीने करून पाहिजे. त्याची रेको करून आणतो. आणि तुम्हाला माहीत असेल नसं करायचं ह्या प्रत्येक कंपनीच्या सॉफ्टवेअरवरती जगभरामध्ये हजारो इंजिनियर्स 24 आवर्स वॉच ठेवून असतात. 24 आवर्स. म्हणजे पुण्याची मैत्रिणीचा मुलगा हार्डली 12वी पास आहे आणि त्यांनी हे सिक्युरिटी मेजर्सचा सगळं कोर्स घेतलेला आहे. तो अशाच एका मोठ्या कंपनीमध्ये त्याच्या हाताकडे 10 मुलं आहेत. फक्त ते सॉफ्टवेअर इंजिनियरचं मॅनेज करणं 1 सेकंड सुद्धा बंद नाही पडलं.
या कामासाठी 24 आवर्स ड्युटी होते, लाखो रुपयाची पगार दिली. कारण सगळं स्ट्रक्चर का म्हणून हे 6 राईट्स आपण पाहिल्यानंतर ह्या 6 राईट्सचं जगभरातलं काम, मॉनिटरिंग, त्याचे डिस्प्यूट, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी 1967 मध्ये वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणून वेंचर झाली. तिच्यामध्ये 193 देशांनी भाग घेतलाय आणि त्यांच्याबरोबर ऑब्झर्वर्स म्हणून त्याच्या प्रत्येक मीटिंगला जगभरातल्या 250 NGOज आणि इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स यांचे प्रतिनिधी असतात. जवळजवळ 400-500 लोकांची ती मीटिंग असते पिरियडिकल. त्या मीटिंगमध्ये ह्या सगळ्या जगभरातल्या IPR राईट्सवरती नेहमी मॉडिफिकेशन इन्व्हॉल्वमेंट मंथन चालू आहे. 26 एप्रिलला वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी डे आहे. मिशन काय आहे प्रॉपर्टीचं? टू लीड द डेव्हलपमेंट ऑफ बॅलन्स अँड इफेक्टिव्ह इंटरनॅशनल IP सिस्टम दॅट एनेबल्स इनोव्हेशन अँड क्रिएटिव्हिटी फॉर द बेनिफिट ऑफ ऑल. असे वर्ड शब्द पण म्हणतात. ह्या सगळ्यांच्या बेनिफिटसाठी मगाशी आपण जे बोललो, फार्मास्युटिकल तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, एखादा औषध काढता, ती कंपनीच्यावरती खूप खर्च करते. म्हणून डिपेंडिंग अपॉन द लाईफ सेविंग ड्रग 8 वर्षापासून 12 वर्षापर्यंत त्या फार्मसी कंपन्याला पेटंटमध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. म्हणजे ते प्रॉडक्ट किंवा तो फॉर्म्युला दुसरी कंपनी तेवढा काळापर्यंत वापरणार नाही. मग तुम्ही केला R&Dचा जो खर्च आहे, तो खर्च प्रॉफिट सेल तुम्ही त्या 8 वर्षात वसूल करा. 8 वर्षानंतर तो फॉर्म्युला किंवा ते पेटंट कम्प्लिटली ओपन होईल आणि मग जगभरातल्या सगळ्या बाकीच्या कंपन्या त्या फॉर्म्युलाचा वापर करून मेडिसिन तयार करू शकतात. विच इज कॉल्ड जेनरिक. कंटेंट्स माहिती आहेत, फॉर्म्युला माहिती आहे, प्रमाण माहिती आहे, त्याचा पण तोच इफेक्ट होतो. पण यांचा रिसर्चवरती खर्च झालेला नसल्यामुळे जेनरिक मेडिसिन ह्या फार्मास्युटिकल मेडिसिनपेक्षा खूप कमी किमतीमध्ये बाजारात उपलब्ध होतो. हा विषय ह्या सरकारने मागच्या 5 वर्षांमध्ये इतका लावून धरलेला आहे. त्यात जवळजवळ 3 लाख जेनरिक मेडिसिनची शॉप्स जगभरात देशात उभे राहते. आणि डॉक्टर्सना ब्रँड नेम नाही द्यायची, कोड नेम म्हणजे प्रॉडक्टचं नाव द्यायचं आतमध्ये काय हे सांगितलं तर जेनरिक मेडिसिन दुकानात तुम्हाला काय प्रॉडक्टचे समजा स्पेशलिस्ट कंपनीमध्ये 10 रुपयाला असेल तर ती म्हणून 50 पैशांमध्ये एवढा फरक आहे. पण आपण सुशिक्षित ग्राहकसुद्धा अजूनही हे वापरून पूर्णपणे अनुभवण्यावर डॉक्टर लोकांचे फार्मास्युटिकल कंपनीशी साठवणूक असते. त्यांना कमिशन मिळतं, त्यांना फिक्स मिळतात, त्यांना गिफ्ट मिळतात. ती मंडळी ॲस्पिरिन, सॅरिडॉन असंच देऊन देतात. त्याच्यामधलं कंटेंट काय आहे ते देऊन देतात. ते कंटेंट जर देऊन देतो की कोणी ॲस्पिरिन सांगण्यापेक्षा सुद्धा 90% कमी किमतीमध्ये बाजारात उपलब्ध आहे. पण आम्हाला कळत होतं. आम्हीही डॉक्टरांना मान्य करायचो. हा जो प्रकार आहे फॉर द बेनिफिट ऑफ, हा का उत्सव होत नाही. पण सजग आणि माहिती असणारे ग्राहकच देशात निर्माण होतात. आणि त्यामुळे या कंपन्यांचं खूप फावतं. आपल्याला ह्या IPR राईटच्या निमित्ताने समाजामध्ये अशा प्रकारची जी इन्व्हेन्शन आहे, जे ग्राहकांच्या फायद्याचे आहे, ते पोहोचण्यासाठी तुम्हाला काम करतं. जेनरिक मेडिसिन हा एकच विषय असा आहे की तुम्ही कितीही लोकांना कितीही वेळा सांगू शकता आणि प्रत्येक घरात त्याला फायदा. आज सगळ्यात मोठा खर्च जर कोणाला अतिशय अवघड असेल तर हेल्थवरचा खर्च आहे. अगदी म्हणजे अप्पर क्लास, आपण अप्पर क्लास म्हणून याला शूट पेस्टेस आम्हाला बरोबर. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही हा जर बघतो त्या क्षेत्रामध्ये प्रायसेस काही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्यांनी वाढवलेले आहेत. MRP हा म्हणजे जास्तीत जास्त लूट करण्याचा प्रयत्न आहे. मॅक्झिमम रिटेल प्राईस त्याला म्हणतात, पण ॲक्च्युली ती एक्सप्लॉयटेटिव्ह प्राईस आहे. जी वस्तू 10 पैसे तयार त्या वस्तूची 2 रुपयाची प्राईस टाकायची आणि दुकानातून तुम्हाला 50 पैसे कमी, 2 रुपये देते, मला 50 पैसे कमी केली, पण DC मध्ये 10 पैशाची वस्तू आहे. हे सर्जिकल आयटम्समध्ये, मेडिसिन्समध्ये सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दरात वाढलेले आहे. त्यामुळे मोठ्या कंपन्या भांडवलाची जोरावरती प्रोडक्शनची मोनोपॉली करतात. एकच कंपनी एकच प्रॉडक्ट घेऊन जगभरामध्ये आज निघालेले आहे. पण त्यांना असा बेनिफिट मिळतो आणि त्यांना मदत करणारे होलसेलर, डिस्ट्रीब्युटर्स, डॉक्टर्स ही जी मंडळी आहेत, जी चॅनलाइज आहेत डिस्ट्रीब्युटरसाठी, त्या सगळ्यांना पैसे मिळतात. नागोळा जातो फक्त ग्राहक. हे 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 सगळं प्रोटेक्शन ग्राहकाचं आहे. पण बेनिफिट ऑल बेसिकली कन्झ्युमरचं आहे. एखाद्या प्रॉडक्टची MRP प्राइस ठरवण्याचे राईट्स कोणाला? एखाद्या प्रॉडक्टची MRP प्राइस ठरवण्याचे राईट्स कोणाला? त्या कंपनीला. आता औषधांच्या किमती रेट ठरवण्याकरता एक कमिटी आहे. कमिटीचं मी मेंबर होतो.
जर तुम्ही ते कंपनीने सांगितलं की मला हे प्रॉडक्ट तयार करण्याकरता 1 रुपया खर्च होतो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, तर त्याच्यामध्ये कमिशन, ट्रान्सपोर्टेशन, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी 1 रुपया आणखी ॲड करायचा आणि 2 रुपयावरती MRPने ते देशभरामध्ये ही प्राईस विकायची असा फॉर्म्युला थोडक्यात उदाहरण सांगितलं. पण ही कॉस्ट 1 रुपया आहे हे प्रूव्ह करण्याकरता ते जे देतात विश्लेषण ते गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स ते आधी तसं मान्य करतात कारण दे आर पेड फॉर इट. मग एखादी वस्तू ती 1 रुपयाला तिला 50 पैशाने 25 पैसे लागत नाही. व्हिटॅमिन B12 तुम्ही ट्रॅक्सिओचं घ्या तुम्हाला 12 रुपयाला मिळतं. व्हिटॅमिन B12चं इंजेक्शन तुम्ही स्टँडर्ड कंपनीचं घ्या 150 रुपयाला मिळतं आणि आपल्या आयुर्वेदिक कंपनीचं घ्या तुम्हाला 15-20 रुपये मिळतं. कंटेंट सेम आहे. MRP ठरवण्याचा अधिकार गव्हर्नमेंटने फक्त फार्मास्युटिकल लाईनमध्ये स्वतःला ठेवला होता. तोही पूर्णपणे त्याचे बारावले करप्ट मशिनरी आहे सगळी. मी म्हणतात 100 रुपये जेव्हा ते सांगतात नंतरची कॉस्ट त्याचे व्हेरिफिकेशनच होत नाही, त्याचा असेसमेंट होत नाही. असेसमेंट करणारी सिस्टम अस्तित्वात नाही. जे कोणी आले तरी ते आपले सगळे यस सर्टिफाय करतात, त्याच्या घरी पाठीला पोहोचतात. मग ते 100 रुपये मान्य केली की 200 रुपये लावलंच नाही. ते 100 रुपये करतात तो 25 100 करतो ते कोणी बघतच नाही. ते मेडिसिनच्या क्षेत्रामध्ये बाकीच्या क्षेत्रात तर काय हम बोलायचो कायदा. काल तुम्हाला जो कूलर दिला हा लोकल मॅन्युफॅक्चरचा विचार, त्यांनी तो 25,000 दिला. तुम्ही ब्ल्यू डॅटची चौकशी आम्ही केली, तुम्ही लोकांना मार्केटला 40,000 शिकायची मिळत नाही. कंटेंटमध्ये काही कळत नाही. तू 21 गॅरंटी तो हा 21 गॅरंटी. पण या पद्धतीने या मोठ्या कंपन्या जे आहेत ना ब्रँड इमेज निर्माण करतात आणि ब्रँड इमेजचे पैसे करतात आणि मी कस्टमर लाईक फुल्स टू वापरतो. आपण हे असेसमेंट करत नाही. म्हणून आपल्या गावात आपल्या भागात आपल्या एरियात जे उत्पादन होतं त्या उत्पादनाची मी चौकशी करून त्याची क्वालिटी पाहून त्याला आपण सपोर्ट करणं ही खऱ्या कस्टमरची गरज आहे. आणि हे समाजामध्ये पोचवण्यासाठी ज्या एनजीओज काम करतात त्या एनजीओजमध्ये तुम्ही लोकांनी काम केलं पाहिजे, तर तुम्ही स्वतःचं काम सुरू केलं पाहिजे. हे सगळे रेट्स होण्यासाठी नसतात. एक कॉर्पोरेटचा विषय सोडला क्रिएटरसाठी, बाकी सगळे रेट सर्वसामान्य माणसाचे अधिकार सांभाळण्यासाठी आहे. फंडामेंटल प्रिन्सिपल काय, मनुष्य आणि नुकसावणार नाही किंवा मनुष्य आणि नुकसावणार नाही यासाठी हे सगळे कार्य केले. याचा वापर कसा होतो, याचा वापर एक्सपर्टिटी पद्धतीने. नवीन गाडी काढली, नवीन प्रॉडक्ट काढला की तो पहिल्या 2-5-10 वर्षात कॉपी होईपर्यंत पुन्हा प्राईस देऊन पैसे असतो. त्या ह्या सगळ्या राईट्समध्ये कंट्रोल करण्यासाठी ही WIPO is the creation of uniform standards of IPRs for its enforcement and settlement of disputes. टिप्स मला तुम्हाला सांगितलं, टिप्स 1954 डॉक्युमेंट आहे आणि आपण 1955 मेंबर झालो. म्हणजे जेव्हा हे डॉक्युमेंट इंटरनॅशनल अप्रुव्हलचा भारत मेंबर नव्हता. मग आता भारतात यामध्ये काही मॉडिफिकेशन करण्याचा अधिकार आहे का? ॲब्सोल्युटली नाही. जाईल बाकीच्यांनी मान्य केले. आता पुढे जेव्हा रिव्ह्यूला येईल ते त्यावेळेस त्याच्यामध्ये चेंजेस होतील. हा शेवटचा नाही महत्त्वाचा मुद्दा. व्हॉट इज नॉट पेटंटेबल, म्हणजे IPR मध्ये तुम्हाला काय करता येत नाही. इन्व्हेस्टिगेशन दॅट इज फ्युअलस ऑर दॅट क्लेम्स एनिथिंग ऑब्वियसली कॉन्ट्री टू द वेल एस्टॅब्लिश्ड नॅचरल लॉ. त्या पूर्ण पृथ्वी तलावरती जे चक्र चालतंय नैसर्गिक, त्या नैसर्गिक चक्राच्या विरोधात जाऊन करणारी जर तुम्ही केली असेल आणि तिचा हक्क तुम्ही मागत असाल तर तो हक्क ह्या इंडियामध्ये बघा, नॉट इन ऑल द कंट्रीज. इंडियामध्ये हे पेटंट नाही आहे, दुसऱ्या कंट्रीजमध्ये आहे. सांगू शकता कसं आहे का एक्झाम्पल तुमच्या कामावर पडलेलं आहे. आता स्पेसमध्ये जागा विकत घेणं, स्पेसमध्ये जागा विकत घेणं जे नैसर्गिक तत्वाच्या विरोधामध्ये आहे. ॲटम बॉम्ब डिस्ट्रक्टिव्ह आहे, म्हणजे सायंटिफिक इन्व्हेन्शन आहे. पुनरुत्पादन, जीवाचं पुनरुत्पादन, क्लोनिंग हा मोठा विषय आहे, नैतिक विवादाचा विषय आहे. मातापित्यांची गरज आहे मूल निर्माण करायला. निसर्गामध्ये पण सगळीकडे स्त्री प्रेझेंटेज कोशाच्या ह्याच्यातूनच उत्पत्ती होते. क्लोनिंगमध्ये काय प्रयत्न चाललाय, सोमॅटिक सेलमधून ब्लड सेल पासून त्याच टाईपचा ॲनिमल तयार करण्याचा प्रयत्न चाललाय. आज ते ॲनिमलमध्ये व्हायला आले, उद्या ते मनुष्य. मग ही नैसर्गिक जी आमची निसर्गाची जी परंपरा मला आलेली आहे तर खूप मोठं चॅलेंज आहे. काही कंट्रीजमध्ये ते आलेलं आहे.
अजून त्यांनी ते डिक्लेअर केलं नाही, पण ते प्रयोग अलाव केले, त्याचे फायंडिंग्स अलाव केल्या, रिसर्च झाला त्याच्यावर. क्लोनेबल करून एखादं मीट पर्पजमध्ये बेस्ट प्रॉडक्ट देणारं ॲनिमल तयार करणे, अतिशय जात दूर करणारे गायचं डुप्लिकेशन करणे, दिस इज क्रुएल्टी अगेन्स्ट नेचर. म्हणजे यू आर एक्सप्लॉयटिंग नेचर टू द एक्सटेंट दॅट इट विल स्टॉप प्रॉडक्ट्स. तर ह्या गोष्टी आपल्याकडे अलाव केल्या. आणि त्याप्रमाणे इफ युअर इन्व्हेन्शन इंटेंड्स एनिथिंग कॉन्ट्ररी टू द लॉ ऑफ मॉरॅलिटी और एज्युकेशन टू पब्लिक हेल्थ, इट इज बॅड. इंडिया इज स्ट्रिक्ट अबाउट इट. त्या गोष्टीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची परमिशन मिळत नाही. नेक्स्ट, हे इव्हॉल्युशनचा प्रोसेस आहे. 1440 मध्ये व्हेनिसमध्ये इटलीला स्टार्ट झाला. 19व्या सेंचुरीमध्ये बऱ्याच कंट्री जॉईन झाल्या. ग्लोबल कन्व्हेन्शन 1980 मध्ये झाले. इंडियामध्ये पहा, इंडियन पेटंट ॲक्ट 1856 पासून मॉडिफाय होते तर 2005 आहे. पेटंट्स ॲक्ट 1911 झाला. कॉपीराइट ॲक्ट 1952 ते 2012 मध्ये मॉडिफाय झाला. ट्रेडमार्क 99 मध्ये आला. जिओग्राफिकल इंडिकेशन 99 पासून चालू आहे. डिझाईन ॲक्ट 2000 मध्ये झाला. आणि प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स साईट ॲक्ट या जिओग्राफिकल इंडिकेशनला प्रोटेक्ट करण्यासाठी भारतामध्ये ॲक्ट तयार झाला 2001 मध्ये. हे आतापर्यंतचे आपल्या देशामध्ये आणि जागतिक स्तरावरचे इव्हॉल्युशन झालेले ॲक्ट आहेत. तुम्हाला ज्या विषयी इंटरेस्ट ॲक्ट पासून वाचा, तुम्हाला आणखी माहिती मिळेल. These are the highest achievers of patent rights in India. हे आपलं माहीत असतं पाहिजे. भूपेश सिंग संधू, IIT न्यू दिल्ली, एकट्या माणसाच्या नावावर 1375 पेटंट. संदीप दुबा, ITST शिरपूर, IBM कंपनीमध्ये काम करतोय, 753 पेटंट. राम आणि मिनी, दुसऱ्या USA मध्ये पुन्हा IBM कंपनीचं आहे, 508 पेटंट्स आहेत. आसिफ कुमार, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तेलंगणा, GEC कंपनी जनरल कंपनीचं काम करतोय, 354 पेटंट्स आहेत. एकमेव महाराष्ट्राचं नाव आहे संदीप आर पाटील, पुणे विद्यापीठ, IBM कंपनीत काम करतो, 315 पेटंट्स आहेत. आणि खाली मनसुना अहिंगा, पुणे विद्यापीठात गुगलमध्ये काम करतोय, 293 पेटंट्स. इंडियामध्ये असे हायेस्ट 56 पेटंट रजिस्टर्ड सायंटिस्ट आहेत. जस्ट तुमच्या जनरल नॉलेजसाठी माहिती दिली. विथ दिस आय एंड माय प्रेझेंटेशन. आपण आता इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स पॉईंट्स आपण डिस्कशन करूया. दादा, प्रश्न असा होता की नॅकच्या दृष्टीनं एखाद्या महाविद्यालयाला पेटंट असणं, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटमधले त्याचे बरेचसे गुण, मार्क, वेटेज आहेत असं. आणि आपण ज्या महाविद्यालयात सध्या अनुकरण करत आहोत त्या परंडा महाविद्यालयाला, छोटं महाविद्यालय आहे तालुका स्तराचं, त्याला 9 पेटंट प्राप्त आहे. तर हे जास्तीत जास्त सायन्स विभागातले, तर आर्ट विभागासाठी काही पेटंट करता येऊ शकते का आर्टसाठी? तर त्याचं एखादं उदाहरण मिळालं. तुम्ही काय करा, पेटंट रजिस्टर आणि कॉपीराइट ॲक्ट हे तुम्हाला 5 संपर्क करायचे. हा विषय की मी त्याच्यात तज्ञ नाही. पेटंट रजिस्टर आणि कॉपीराइट ॲक्ट एस्पेशली लिटरसी आहे ना, ही स्टेट कोणत्या प्रकारचे पेटंट रजिस्टर झाले ते वाचा, काय काय केले काय काय नाही. तुम्हाला त्यात कुठेतरी दिशा सापडेल की आपण याच करू शकतो. आर्थिक याच्यामध्ये बेसिक प्रोडक्शनच पाहिजे तुम्हाला, म्हणजे मटेरियल प्रोडक्शनच पाहिजे. म्हणजे तुमच्या माध्यमातून रिसर्च पेपर्स आहेत किंवा एका विषयाचं आर्टिकल आहे, अशा प्रकारचं असतं. समजा मी एक लेख लिहिलेला आहे आणि माझ्या एका रेफरन्स पेपरचा रेफरन्स जवळपास 5-6 विद्यापीठातल्या PhDच्या विद्यार्थ्यांनी रेफरन्स केलेला आहे. तर तो कॉपीराईटमध्ये येऊ शकतो का फक्त रेफरन्स म्हणून जाईल? तुम्ही आपल्याशी घेऊ शकता. तुम्हाला जरी परमिशन माहिती नसेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्ही माझं रेफरन्स घेतला आहे, मला तुम्ही माझी कॉलेज का नाही घेतली. हे त्यात राहील. तुम्ही पुन्हा म्हटलं ना की मॉरल राईट काय, तुम्ही जे प्रोड्यूस केलं आहे ते सर्वसामान्यांसाठी आहे. मग त्याचा प्रसार जर त्यांच्याकडून होत असेल, तुम्ही त्यांना फक्त एक हिंट देऊ शकता की तुम्ही असं विदाउट ॲक्नॉलेजमेंट करणं बरोबर. पण बिब्लिओग्राफीने तुमचं रेफरन्स टाकला असेल तर शुड ॲक्सेप्टेड ॲज अ इन्फॉर्मेशन. तेही नसेल तर मग ते ऑब्जेक्शन करा. कॉपी पेस्ट केलं असेल तर चालणार नाही, पण तुमचा रेफरन्स देऊन ते वापरलं असेल तर युजली मॉडेल सिस्टममध्ये काय ते तुम्हाला विचारलं पाहिजे. किमान बिब्लिओग्राफीमध्ये आला असेल तर ठीक, नाही नसेल तर मग आपण क्लेम करू. तुम्ही माझ्या विषयावर पब्लिश केले. सरांनी पेटेंटमध्ये तुमची नोंदच केलेली नसेल, कॉपीराईटमध्ये नोंद केली नसेल, तर ऑब्जेक्शन मिळू शकतं. कॉपीराईटमध्ये रजिस्ट्रेशनची गरज नाही. स्टील लेवल लेटर आहे, मोरल आहे. आय एम द फर्स्ट प्रोड्युसर ऑफ दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट. इफ यू आर युजिंग दॅट, कोटिंग दॅट,
ओव्हरऑल रेट मध्ये झालं पाहिजे. इकॉनॉमिक रेट नसेल, इकॉनॉमिक रेट कुठे कम्प्लिटली तुम्ही सबडिज केलं, असाइन केलं, प्रोडक्शन करून विकलं तुम्हाला, ते इकॉनॉमिक रेट हा रेट पण असू शकतो. त्याच्या व्हायोलेशन झाल्यानंतर पनिशमेंटचं काय म्हणजे स्वरूप काय झाली तर हा डिजिट पनिशमेंट्स नाही आहे. WTOच्या ॲग्रीमेंटचं वाचले, एकच होतं की समजा तुम्हाला रिप्रेमांड आला, तुमचं करिअर खराब होतं त्या क्षेत्रामध्ये, पण पेटंट राईट्समध्ये मात्र पनिशमेंट आहे ना. इथे पेटंट इज यूज बिफोर एक्सपायरी ऑफ पिरियड बाय समबडी एल्स, वी कॅन क्लेम ह्यूज फायनान्शियल आणि त्याला ते कोर्टात देतो, कोर्टात होऊ शकतो. तुम्ही मागू शकता कोर्टात, कॉपीराईटवरती खाससाठी होत नाही. आणि म्हटल्याप्रमाणे इकॉनॉमिक रेट कुठे आहे, फक्त प्रोडक्शनसाठी आहे, बाकी सगळे मोरल राईट्स आहेत. कॉपीराईटमध्ये अशी प्रकरणं पण ऐकवत आहेत म्हणजे की एखाद्या पुस्तकावरनं बराचसा पार्ट ॲव्हिटीज कॉपी केलेला आहे, करताना त्या ऑथरनं किंवा त्या पब्लिशरनं दुसऱ्या तुम्ही ऑथरला आता फेसबुकवर एक कॉमेंट येतात, काय लोक लिहितात बघा, दुसऱ्यावर पाठवायला सांगत नाही, माझ्या नावासहित पाठवा, हो. असं की नाही, हो. दॅट इज कॉपीराईट. आता रिकॉग्नाइज करा की हे मी लिहिलं पाहिजे, माझ्या नावासहित पाठवा, मला काही हरकत नाही. आता मध्ये काही 5 वर्ष आधी सॅमसंगनं ॲपलचं डिझाईन चोरी करून त्याचं प्रॉडक्ट आणलं, त्यांना 1 कोटीचा दंड बसला होता. दोन्ही आपल्याचे सेम आहे, हां. तो कलर चेंज आहे. म्हणजे ग्राहक म्हणून सुद्धा एक प्रश्न असा आहे आता की मार्केटमध्ये अशा गोष्टी बघतो, पेट्रोल महागला, मी काल चार्जेबल गाड्यांची सर्चिंग करतो, तर एका ठिकाणी मला एक ॲक्टिवा गाडी दिसते. ॲक्टिवा पेट्रोल चालणारी होंडाची गाडी आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी बॅटरी बसवली आहे त्या ॲक्टिवामध्ये आणि 40-50 हजार रुपयाचा जास्तीचा खर्च होतो, त्याला तो घेतो तो ग्राहकाकडनं आणि त्याला ती चार्जेबल ॲक्टिवा तो देतो. हे सुद्धा इंडस्ट्रियल डिझाईनमध्ये येतं ना, ते केलं असेल ना, त्यांनी ते लावलंच असेल. इंडस्ट्रियल व्हेकल्समध्ये तर डिझाईन अशा गाड्या ग्राहकांनी विकत घेणं या ग्राहकांची दृष्टी सुद्धा चुकीच आहे, तिने करायला मग त्याच्यामध्ये तो जे तुम्हाला पावती किंवा गॅरंटी बुक देतो ना, त्याच्यात त्यांनी मेन्शन केलं पाहिजे की हे जे डिझाईन मी केलं आहे, हे डिझाईन सायंटिफिकली प्रोटेक्टेड आहे, याच्यामध्ये कस्टमरच्या हिताची काळजी मी घेतलेली आहे, हे ॲक्सिडेंटल प्रोन नाही, हे सगळ्या गोष्टी त्यात लिहिल्या काय हे पाहून तुम्ही गाडी घेतली. किंवा फोर व्हीलर आता CNG पीठ आपण नंतर बसवतो. नो कंपनी रिस्पॉन्सिबल. गाड्यांची सुद्धा लोक ना तिथे ॲक्सिडेंट झाले, गॅसचे सिलेंडर लावते लोक, कुणी बसून त्याची घेतली 2-5 हजाराचं पण कंपनी ऑब्जेक्शन देऊ शकते ना, तुम्ही केलेल्या चेंजेसवर. तुमचं काही नुकसान झालं तुम्ही त्यांचा कंपनी लोगो आणि त्यांची कंपनीचे वापर करतो तुम्ही आणि आतमध्ये वेगळे कंटेंट्स वेगळे कंटेनर असेल. हा बेसिक प्रश्न कसा आहे की तुम्ही जेव्हा वॉरंटी घ्यायचं बुकलेट घेतो ना, आपण ते वाचतच नाही. त्याच्यातल्या टर्म्स अँड कंडिशन ज्या सगळ्यात तुमच्यासाठी निगेटिव्ह असतात त्या तुम्ही बघतच नाही. मोनोपॉलिस्टिक ॲग्रीमेंट्स आहेत सगळ्या मोठ्या कंपन्यांची, म्हणजे ग्राहकाच्या बरोबर तर काही लिहिलेलं नसतं. काही झालं तर कंपनी कशी सुटेल, तुमचं हे बंद पडलं, तुम्ही जर 24 तासाच्या आतमध्ये दुसरं कोणाला बोलून ते उघडलं, आमची वॉरंटी संपली. आणि तुझा माणूस जर 6 महिने येणार नसेल तर ती इन्स्ट्रुमेंट वापरायचं नसेल. फ्रीजच्या कंपनीत बघा ना घरी काय होतं, येतं कंपनीचं माणूस. मग आपण दुकानदाराला सांगतो त्याच्यात काम करणार नाही, दुसरा तो येतो खपतो करतो, फ्रीज चालू करून देतो. पुढच्या वेळेला काही मोठं बिघडलं तर ते एकदा फ्रीजचं सील ओपन झालेलं दिसलं, तुमचा काही क्लेम असेल ते तुम्हाला देतच नाही. त्याच्यात कंडिशन असतात, यू शुड नॉट ओपन टू पर्पज. ही कंडिशन ही आमच्यासाठी घातक आहे ना ग्राहकांचं. हे सगळं चेंज झालं पाहिजे. केव्हा चेंज होईल, जेव्हा तुम्ही चॅलेंज करा. आणि आता ही CCPA नावाची ऑथॉरिटी आहे, सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी, त्यांची वेबसाईट पण आहे. निधी खन्ना नावाच्या डायरेक्टर आहेत, IAS ऑफिसर आहेत. सेन्सोडाईनची एक जाहिरात होती, जगभरातल्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की एक बाबा तुमच्या वेदना कमी होतात म्हणून. आणि कंपनी त्यांना चॅलेंज केलं निधी खन्ना मॅडमनी, जगभरातल्या कोणत्या डॉक्टरांनी मला सांगितलं मग नाव लिस्ट पाठवलं. त्या लिस्टमध्ये एकही नाव भारताच्या बाहेरचं नव्हतं. आणि त्या जाहिरातीमध्ये लंडन म्हणून टाकलं नाव डॉक्टरचं. कंपनीला 10 लाख रुपये फाईन झाला. 3ऱ्या दिवशी जाहिरात बदलली. आता बघा तुम्ही, आता तसं येत नाही. हे जे आहे ना, हे CCPA कोणावर काम करते, तुम्ही एक मेल पाठवा की मी हे नोटीस केलं, दिस इज रॉंग. ते स्टार्ट करतो. ही सिस्टम आता हळूहळू डेव्हलप झाली, म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शनच्या खूप यंत्रणा काम करत आहे. माझं आता उदाहरण सांगतो, एक 8 दिवसापूर्वी माझ्या आधारच्या अकाउंटवरती मी ॲक्सिस बँकेतून पैसे ट्रान्सफर केले. ट्रान्सफर करताना माझ्या माणसांनी चुकून त्याचा बँक ऑफ महाराष्ट्राचा अकाउंट नंबर टाकला.
बाकी सगळं स्टेट बँकेचं टाकलं आपण बँक ऑफ महाराष्ट्र टाकलं. त्याच नंबरचा नेमका कोण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हरियाणाच्या हिसार गावामध्ये होते. आणि ॲक्सिस बँकेनं नियम आहे तुम्ही जेव्हा इकडनं ट्रान्सफर करताना IFSC कोड आणि नाव किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोड काहीतरी टॅली झालं पाहिजे. तर दोन्ही टॅली होऊन पैसे जात नाही, पैसे परत देतात. त्या केसमध्ये नावही टॅली होत नव्हतं, IFSC कोडही टॅली होत नव्हतं. IFSC कोड स्टेट बँकेचा होता, नाव मॅडमचं होतं, पैसे हिसाला दुसरीच्या पडले. मोठी अमाऊंट होती. 15 दिवस मी सगळ्या बँकेत परेशान होतो इव्हेंट पासून, कोणीही लक्ष देत नव्हतं. शेवटी प्राईम मिनिस्टरचा कंझ्युमर ग्रीव्हन्स सेल आहे CGP म्हणून आहे, आणि त्याच्यावरती कंप्लेन असते की लॅगिंग बँकिंग इंडस्ट्री. कंप्लेन झालं 24 तासांनी मला स्टेट बँक ऑफ इंडिया हिस्साचं मला पत्र आलं की तुम्हाला पैसे कोणत्या अकाउंटला पाठवायचं अकाउंट कळवलं. ते अकाउंट कळवलं, पुन्हा 2 दिवस उत्तर दिलं, पुन्हा प्राईम मिनिस्टरमध्ये रिमांड टाकलं. सकाळी 7ला रिमांड टाकलं, 9:30 वाजता मला SBIचा मेल आला, तुमचे पैसे आम्ही अकाउंट टाकतो. हा अवेअरनेस तुम्हाला जर असेल ना खूप प्रोटेक्शन आहे. आणि ह्या गोष्टी समाजामध्ये फिरण्यासाठी व्हॉलंटियर्सची गरज आहे. तुम्ही स्वतःला काही म्हणा, कुठली मुवमेंटचं नाव आहे, पण ग्राहकांना सर्जन करण्यासाठी ह्या त्यांच्या राईट्सचे प्रोटेक्शन करण्यासाठी खूप काही करायची गरज आहे. IPR ॲक्ट हा बेसिकली ब्रॉड एंड त्याचं बघितलं तर कुठलंही इन्व्हेन्शन जगामध्ये सर्वसामान्यांच्या चांगल्यासाठी वापरण्यासाठी वापरलं जावं हाच उद्देश त्याच्यामध्ये सर एक आहे आपण व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ यूट्यूबवर टाकतो आम्ही. सायन्समध्ये जे आहे ते टॉप टीचर असेल शिकवायला आम्हाला आपण इमेजेस डाउनलोड करावं लागतं, पण त्या इमेजेस कॉपीराइट असतात. आणि पण त्याच्यामध्ये आणखी त्याच्यामध्ये ऑप्शन आहे की क्रिएटिव्ह कॉमन्स हा एक विषय आहे. पण मग क्रिएटिव्ह कॉमन्स जरी इमेज वापरली तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये जाऊन त्याची कॉम्पिटिशन करा. खूप असे यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत की जे तुम्हाला पब्लिकली वापरायला अलाउड आहे. एज्युकेशन सिस्टम खास करून आता एक आपले मोटिवेशनल स्पीकर आहेत काय नाव तसं मराठीवर असतील, त्यांचे खूप छान व्हिडिओज आहेत. मी गोष्टीच्या ट्रेनिंगसाठी त्यातला एक व्हिडिओ मला एक कंटेंट मला वापरायचं, एक गाणं फक्त वापरायचं. मी त्यांना परमिशनला पत्र टाकलं की असं मला यूज करायचं माझ्या मला परमिशन द्या. मी पहिल्यांदा परमिशन मागणार, सगळेच वापरतो, कोणी मागत नाही, माझे लोक नाही सर, यांचं म्हणणं असं होतं की सायन्सचा एखादा व्हिडिओ तयार करतो, एखादी इमेज असेल बॉटनीची, झुलॉजीची, तर ती ओपन टू ऑल असताना सुद्धा कधी कधी यूट्यूब अपलोड करत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम मला वाटतं फिजिक्सच्या सरांना सुद्धा आलेला होता की एखाद्या चॅप्टरमध्ये थर्मोडायनॅमिक्सचा असेल, त्यातलं एखादी इमेज असेल, ती इमेज ओपन टू ऑल सगळ्यांसाठी आहे, परंतु ती आपल्या यूट्यूबमध्ये वापर करून ती आपल्या यूट्यूब अपलोड करत असताना यूट्यूब लगेच ऑब्जेक्शन घेतं. मला सुद्धा 2-3दा अनुभव आलेला आहे. मी रामायण मालिकेतील 2-3 मंत्राचं हे करून एका व्हिडिओमध्ये टाकून ते अपलोड करायचा प्रयत्न केला, शेवटपर्यंत अपलोड झालेलं नाही. काय करायचं अनऑथराइज्ड आहे म्हणतात ते. म्हणजे दे आर नॉट कन्व्हिन्स की दिस ओरिजिनल क्रिएशन. मग पटवून द्यावं. अजून एक प्रश्न आहे की आता खगोलशास्त्र किंवा विज्ञान याच्यामध्ये नवीन शोध लागतात आणि मग तो शोध ज्याने लावलाय त्याच्या नावाने पेटेंट झालंच नाही, पण दुसऱ्या माणसाने संशोधन केल्यानंतर ते पहिलं संशोधन मोडीत निघालं, त्याच्या विरुद्ध काहीतरी रिॲलिटी ह्याच्यामध्ये होणार, मग त्या पहिल्या पेटेंट्स होत्या. ती पेटंट ॲब्सोल्यूट करून वापरली. जर त्या पेटंटला मॉडिफाय करून पुढचा रिसर्च तयार झाला असेल आणि तो सगळ्यांनी ॲक्सेप्ट केला असेल त्याची व्हॅल्यू संपली. रिसर्चमध्ये असं होतच नाही, तिची कॉन्स्टंट इव्हॉल्विंग प्रोसेस. एखाद्या माणसाने एखादं कॉम्बिनेशन तयार केलं त्याच्यामध्ये चांगलं कॉम्बिनेशन समज करतो, त्याची व्हॅल्यू संपते. ते राईटचं ज्या आवश्यकता असतात पण त्याला होईल टू यूज इट. जेव्हा बेटर ऑप्शन आलेला आहे त्याची व्हॅल्यू संपते ना. पण त्यावेळेला तो राईट होता होता वेनी क्रिएटेड इट वॉज फर्स्ट पर्सन. सायन्स विचारच असं सॉफ्टवेअर म्हणून नागपूर आहे, नागपूरचं सॉफ्टवेअर आहे, त्याच्या अंतर्गत आपण लायब्ररीचं सॉफ्टवेअर त्यांच्या डिटेल आपण साधारणतः 5-7 वर्षापूर्वीच्या आणि ज्यावेळेस त्या सॉफ्टवेअरची किंमत होती साधारणतः 30-32 हजार रुपये, 35,000 रुपये, तर ती आपण पे केली नाही. त्यावेळेस त्यांनी आपल्याकडे सांगितलं की AMC म्हणून तुम्हाला 15,000 ते 17,000 रुपये करावे लागतील. त्या पद्धतीने आपण ते 15-17,000 1-2 वर्ष भरतो, परंतु पुन्हा नंतर त्याच्यामध्ये त्यांनी त्या सॉफ्टवेअरमध्ये मॉडिफिकेशन्स केले आणि नंतर त्याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर मोबाईलवर वगैरे यूज करण्यासाठी आम्ही देतोय. त्याच्यामुळे तुम्ही आता या पुढच्या याच्यामध्ये 35,000 ते 40,000 रुपये AMC म्हणून चार्जेस पे करावे लागतील, नाहीतर आम्ही तुम्हाला संधी देऊ शकत नाही असं म्हणून त्यांनी त्याची सर्व्हिस बंद केली.
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्यांना रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न केला की सर आम्हाला थोडंसं कमी याच्यामध्ये तुम्ही उपलब्ध करून द्या. आहे त्या सिच्युएशनमध्ये दिलं तरी आम्हाला हरकत नाही, तुमची मॉडिफिकेशन आम्हाला गरज नाही, परंतु त्यांनी त्याला नकार दिलं. आणि नंतर त्याच्यामध्ये आताच्या याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 45,000 रुपये डिमांड करतात, एक गोष्ट. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्यांचं असं आहे की म्हणणं असं आहे की हे सॉफ्टवेअर जे आहे ते सरी सॉफ्टवेअर आम्ही करतोय, परंतु त्याचा जो सर्व्हर आहे ते सर्व्हर जाऊन तिसरी कंपनी आहे. त्याच्यामुळे तुमचं जे काम आहे ते फक्त तुम्ही डाटा फिडिंग करणं आणि ती संबंधित कंपनीकडं आमच्याकडे सुद्धा त्याचा डाटाचा हे नाही. आणि उद्याच्या याच्यामध्ये ही एक भीती त्याच्यामध्ये होते की अजून एक समजा आपण 5 वर्ष 10 वर्ष भले 35,000 रुपये 40,000 रुपये त्यांची जी काही डिमांड आहे ती जरी आपण पे केली, परंतु उद्या त्या डाटाचा मालक आपण नाहीच, कारण तो डाटा आपण काही हे करू शकत नाही, दुसऱ्या याच्यामध्ये ते ट्रान्सफर करू शकत नाही, कारण त्याचा जो लँग्वेज वगैरे जे असते ती लँग्वेज ट्रान्सफरेबल नाही आहे, दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये ते आपण नाही करू शकत नाही. या पद्धतीने ते आपल्याला कस्टमरला ते हॅरॅस करतात. तर या याच्यामध्ये आपण काय राईट्स करू शकतो का? तुम्हाला तर सेवेची गरज नसते तर सेवा घेऊ नका. सिंपल सेवा जर हवी आहे तर सगळा त्याचा सर जावा, भीक नको पण कुत्रा कारण त्यांचे मनोबल आहे. याच्यामध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग काम करतात. तुम्हाला काय पाहिजे आणि ते सॉफ्टवेअर कसं आहे, लोकलच्या एखाद्या पोराला सांगा, ज्याला प्रोग्राम डेव्हलपमेंटची आवड आहे ना, असा एखादा इनिकॉलचा प्रोग्राम बघा, हे असं आहे हे बघ, आणि याच्यामध्ये मला हे मॉडिफिकेशन करून पाहिजे, तुला 5-10,000 रुपये देतो, थोडं 6 महिने काम करतो, मला छान सॉफ्टवेअर करून देतो. रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. ह्या सगळ्या कंपन्या सॉफ्टवेअर डेव्हलप केले की त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की त्यांची कसा ग्रोथ देता येते. वर्ल्ड लेवलला स्प्रेड करायचं असतं, कॉस्ट ऑफ मार्केटिंग खूप हेवी आहे. बेसिक डिझाईन डेव्हलप करताना जो इंजिनियर काम करतो त्याला लाखोनी पेमेंट केलेलं असतं. आता टॅली जगभरामध्ये क्रोर्स ऑफ पर्सन्स आर युजिंग टॅली. टॅली दररोज मॉडिफाय होतो, दरवर्षी तुम्हाला टॅली तुम्ही करताना 36,000, 3600, 4,000, 5,000 इंटू काही क्रोर्स लोक दरवर्षी ते 300, 400, 500 कोटी रुपये कमवतात डेलिव्हरीचे. पण ते सॉफ्टवेअर असं आहे की मी त्याशिवाय चालू शकत नाही. हाऊ टू पे. मला जर कम्फर्ट्स आहेत तर बेनिफिट्स आहेत, प्रोटेक्शन किंवा सगळं डाटा मला हवा तसा मिळतो, मेंटेन होतो, ती कॉस्ट पे करावी लागणार. तुम्ही अल्टिमेटली आता चॅरिटेबल संस्थेत काम करता, तुम्ही विद्यार्थ्यांना मोफत देता तर संस्थेने बेअर केली पाहिजे. नसता तुम्ही तुमच्या कस्टमरला ते चार्ज करू शकता. टॅलीमध्ये अकाउंटिंग करणारा माणूस प्रत्येक कस्टमरकडून पैसे वसूल करतो. हे ही चेन आहे. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा प्रोसेस जो आहे ना, ऑनगोईंग प्रोसेस आहे. तुम्हाला लायब्ररीमध्ये एवढं फार मोठं क्रिटिकल सॉफ्टवेअर लागत नाही. तुम्ही तुमचं स्वतःचे रिक्वायरमेंट घेऊन काढले ना, एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून मुलगा तुम्हाला छान सॉफ्टवेअर 5-10 डेव्हलप करून येऊ शकतो. त्या दृष्टीकोनातून करता. तर आम्ही त्याला हे विचारलं की ठीक आहे, पुस्तकांचा डाटा तुम्ही हे करत नाही, परंतु जो काही विद्यार्थ्यांचा डाटा मागच्या समजा 10-20 वर्षाचा वगैरे तुम्ही घेत आहे, एवढ्या कॉलेजेस असा डाटा वर्ष स्टोर करणारा सॉफ्टवेअर आपला लोकल करू शकतो. मी कॉन्फिडन्स सांगतो. तुम्ही काय करून देत नाही, एखादं गोष्ट लागेल तुम्हाला पण डेव्हलप करा काम. दुसरा एक प्रश्न असा होता की आता कॉपीराईटच्या अनुषंगाने आता ई रिसोर्सेसचं हे होत आहे आणि बऱ्याच याच्यामध्ये कसं होत आहे की जे अद्यावत मागच्या 6 महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी जी पुस्तक पब्लिश झाली ती सुद्धा पुस्तकं स्कॅन केली जातात. वेगवेगळ्या पद्धतीचे मोबाईलचे सॉफ्टवेअर आहेत त्या माध्यमातून स्कॅन केली जातात आणि ती ह्याच्यावर टाकून दिली जातात आपल्या साईटवर किंवा ह्याच्यावर वगैरे, आणि मग ती पुस्तकं आपण डाउनलोड करतो आणि ती पुस्तकं आपण विद्यार्थ्यांसाठी यूजसाठी म्हणून ती सर्क्युलेट करतो. या पद्धतीच्या याच्यामध्ये तो कॉपीराईट हे होतो का? कॉपीराइट्स आर नॉट कंपल्सरी फॉर रजिस्ट्रेशन ॲट द इंडिया. म्हणजे तुम्हाला त्या येणाऱ्या पहिल्या माणसाने रजिस्ट्रेशन केलेलं नाही कुठे तर होत नाही रजिस्ट्रेशन. केसेसमध्ये होतं, पण नॉर्मली 99% केसेसमध्ये होत नाही. त्याच्यामुळे ते पब्लिकला अवेलेबल आहे हे बेसिकली ॲक्सेप्टेबल आहे. मग त्याचं रिप्रोडक्शन केलं, त्याच्यापासून पुढचं हे केलं, ते वापरणाऱ्या लोकांनी त्याची अटॅचमेंट करणं हा नैतिकतेचा भाग आहे. आणि त्याचं अटॅचमेंट न करता ती कॉपी करून वापरणं हा अनैतिकतेचा भाग आहे. तुम्हाला ओरिजिनल रायटरचं माहीत असेल तर त्याची परमिशन तुम्ही सुरू करा. म्हणजे तुमच्याकरता मॉरल डिस्ट्रिक्शन काय ती फॉलो करा. ज्याचं सायक्लोस्टाईल केलेलं आहे, पेटेंट केलेलं आहे, स्कॅन केलेलं आहे, अशा गोष्टी डाउनलोड करून देऊ नका. तुम्हाला ओरिजिनल रायटरचं माहीत असेल तर त्याचं परमिशन घ्या, त्याचं करा, तो देतो परमिशन. तुमच्या क्षेत्रात तर मग तुम्हाला विचारण्याचाच आनंद एवढा असतो की पैसे पण मागतच नाही. मला ते करूनच घेतो. आणि टेक्स्टचं रूपांतर ज्यावेळेस आपण व्हिडिओजमध्ये, PPTमध्ये, PDF स्वतःच्या ज्याला आपण व्हॉइस टायपिंग किंवा ह्याच्यानुसार करतो त्याच्यावर आपले राईट लागू शकतात का ओरिजिनल लेखकाचे? त्याला ओरिजिनल लेखक रिप्रोड्यूस करतो. ओरिजिनेशन तिथं आहे. ओके.
आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी त्या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन केलं. हा विषय खूप डिस्कट होता की हा सर्वांपर्यंत मोठा होता. पण 2 वर्षाच्या काळामध्ये जे आपण AQR बघतो ते AQRमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचं बरंच काही आपल्या AQRमध्ये होतं. त्यानुसार आपण या ठिकाणी दादाला विनंती केली आणि दादांनी या ठिकाणी त्याला मान्यता दिली. त्याबद्दल मी दादांचे महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य चौधरी सरांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आपण सर्वांचं या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आपण सर्वांचे. आणि हा कार्यक्रम तुम्हाला जे क्वेश्चन पेपर दिला होता आता पुन्हा एकदा उघडून रिअसेस करा. तुमच्या आन्सर्समध्ये काही चेंजेस होतात ते तुमच्या मेमरीमध्ये गेलेले आहे त्याचे स्टोअर